नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व प्रिय बालमित्र-मैत्रिणींनो, मी महिश्री घोरपडे इयत्ता 3रीत शिकते. मी आज तुमच्यासमोर विषय सादर करत आहे माझे गाव. माझ्या गावाचे नाव आहे धोंडेवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. माझे गाव छोटे पण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. येथील वातावरण अतिशय शांत व प्रसन्न आहे. नावाप्रमाणे माझ्या गावात खूप दगड-धोंडे, डोंगर व माळ राने आहेत. कमी पावसाच्या प्रदेशात माझे गाव येत असल्याने कोरडवाहू शेती येथे केली जाते. माझे गाव दुष्काळ पट्ट्यात येते. या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा जे तिथे पिकते ते सात्विक, सकस आणि औषधी असतं. दुर्गम भागात डोंगराच्या कुशीत छोट्या छोट्या पाऊलवाटा चढवायला मला खूप आवडते. पावसाळ्यात खडकातील वाहणाऱ्या निर्झऱ्याचा खळखळाट, पक्ष्यांचा चिवचिवाट, कीटकांचा सुसराट व वाऱ्याचं मंजूळ संगीत ऐकून मन शांत होतं. निळेशार नितळ आकाश, गवत फुलांनी नटलेली हिरवीगार राने, दूर कोठेतरी गायीच्या गळ्यातील वाजणाऱ्या घंटीचा निनाद जणू काही ध्यानाची अनुभूती देत. डोंगरातील करवंदे, जांभळे, उन्हाळ्यात आंबे, बोर, चिंचा हा रानमेवा मला खूप भावतो. चिंचोके, गजगे, आंब्याची कोय, जांभळ्याचे बी, बोराचे बी, गुंज, बाभळीचे काटे, रिकाम्या काड्या पेट्या या वस्तूंचा खजिना मी जीवापाड जपतो. पावसाळ्यातील पैसा किडा, नागतोडा, मधमाशा, गोमाशा, कोष्टी, गांजीम, काजवे, फुलपाखरू हे कीटक विश्वात आम्ही भान हरपून जातो. भरारा सुटलेलं खट्याळ वारं, डोक्यावरील केस, अंगावरील कपडे विस्कटून जातं. उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे तरुण पिढी व्यवसायासाठी भारतभर विखुरली आहे. त्यामुळे नेहमी गावात शुकशुकाट असतो. वयोवृद्ध लोक आपल्या पूर्तीप्रमाणे शेतीत काबाड कष्ट करतात. आमच्या गावात 4थीपर्यंत मराठी शाळा आहे. आमच्या गावात डोंगरावर ज्योतिबा आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या आरोळीने डोंगर दुमदुमून जातो. या यात्रेला गावाकडचे सगळे तरुण गावाकडचा रस्ता पकडतात. त्यामुळे नवीन चैतन्य संचारते. तसेच गावात भवानी, मरी आई, म्हसोबा आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. गावात 3 पाझर तलाव आहेत. त्या तलावावर भर दुपारी गुराढोरांना पाणी पाजायला जातात. म्हशीवर बसून किडे खाणारे बगळे बघताना मला खूप मजा वाटते. गहू, ज्वारी, कडधान्य, भुईमूग, मका इत्यादी पिके आमच्याकडे घेतली जातात. गुढीपाडवा, दसरा, बेंदूर, होळी, रंगपंचमी इत्यादी सण साजरे करताना आम्ही लहान मुले खूप मजा करतो. शेळ्या, सरडे, कुत्री, मांजरे, गाय, बैल, पारवा, मोर इत्यादी पशुपक्षींना आम्हाला निरखून पाहायला खूप आवडते. जगाच्या नकाशावर टिंबा इतकं असलेलं माझं गाव, जगापासून, झगमगाटापासून दूर असलेलं माझं गाव, पण मनात मात्र अडस्थानी बसलेलं आहे. कधीही न पुसणाऱ्या गावाच्या आठवणीच्या साम्राज्यात मला झोके घ्यायला फार आवडते. तुम्हा सर्वांना माझ्या गावी यायला कळकळीचे नमन. धन्यवाद.